कोणत्याही चांगल्या पदार्थाचा पाया कशावर अवलंबून असतो? तर त्याच्या अचूक प्रमाणावर. इथे आपला बेस आहेत बरोबर 1 कप बासमती तांदूळ आणि 1 कप हिरवेगार मटार. याला जोड म्हणून 1 मोठा पातळ चिरलेला कांदा, 1 हिरवी मिरची, 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि 2 चमचे तूप किंवा तेल. पण खरी गंमत कुठे माहितीये? ती आहे खड्या मसाल्यांमध्ये. 1 तमालपत्र, 1 इंच दालचिनी, 2 लवंगा, 2 वेलची आणि अर्धा चमचा जिरे. हे मसालेच खऱ्या अर्थाने या पुलावचा जीव आहेत. सोबतच चवीनुसार मीठ, अर्धा चमचा गरम मसाला, 2 कप पाणी आणि सजावटीसाठी फ्रेश कोथिंबीर. हे सगळं मिळून जी चव तयार होते ना, ती समजून घेणं खूप रंजक आहे. चला, आता प्रत्यक्ष कृतीकडे वळूया. इथली पहिली आणि सगळ्यात क्रिटिकल स्टेप कोणती असेल, तर बासमती तांदूळ स्वच्छ धुवून बरोबर 20 मिनिटं भिजत ठेवणं. तांदूळ भिजवणं हे काही नुसतंच एक काम नाहीये, तर ते एक अत्यंत महत्त्वाचं तंत्र आहे. तांदळाचा दाणा नंतर किती मोकळा शिजेल, हे सगळं या 20 मिनिटांवर अवलंबून असतं. तोपर्यंत आपण कुकरमध्ये किंवा एखाद्या जाड बुडाच्या पातेल्यात 2 चमचे तूप किंवा तेल गरम करायला ठेवू शकतो. हे गरम झालेलं तूप म्हणजे आपल्या मसाल्यांसाठी तयार केलेली एक उत्तम पार्श्वभूमीच आहे. आता इथला सर्वात महत्त्वाचा नियम काय? मसाल्यांचा खमंग सुगंध येईपर्यंत ते परता. हे फक्त वाक्य नाही बरं का, हा एक सिग्नल आहे. गरम तुपात जेव्हा हे जिरे, तमालपत्र, दालचिनी, लवंगा आणि वेलची पडतात, तेव्हा त्या उष्णतेमुळे मसाल्यांमधील आवश्यक तेले किंवा ज्याला आपण इसेन्शियल ऑइल्स म्हणतो, ती बाहेर पडतात. तो क्षण म्हणजे जेव्हा संपूर्ण स्वयंपाकघर त्या खमंग सुवासाने भरून जातं ना, तेव्हा समजायचं की आपले खडे मसाले त्यांचं काम अगदी चोख करत आहेत आणि आपला बेस आता रेडी आहे. तो सुगंध दरवळू लागला की लगेच त्यात पातळ चिरलेला कांदा घालायचा आणि तो अगदी हलका सोनेली होईपर्यंत परतून घ्यायचा. कांद्याचा रंग बदलणं हे सुद्धा एक व्हिज्युअल क्यू आहे, ज्याचा अर्थ कांद्यातला नैसर्गिक गोडवा आता बाहेर यायला लागलाय. यानंतर त्यात हिरवी मिरची आणि आलं लसूण पेस्ट घालून अगदी 1 मिनिट परतायचं. हीच ती वेळ असते जेव्हा चवींचे वेगवेगळे थर रचले जातात. आलं लसणाचा तो थोडासा उग्रवास कमी होऊन तो कांद्यासोबत कसा एकजीव होतो हे पाहणं आणि अनुभवणं, याच प्रक्रियेतून डिशला एक वेगळीच खोली किंवा डेप्थ मिळते. इथून पुढे आपण डिशच्या हृदयापर्यंत म्हणजे मुख्य भागाकडे येतो. सगळ्यात आधी 1 कप हिरवे मटार घालून ते 2 मिनिट परतून घ्यायचे. मग त्या भिजवलेल्या तांदळातलं पाणी पूर्णपणे काढून टाकून तो तांदूळ भांड्यात घालायचा. इथे ना अत्यंत नाजूकपणे काम करावं लागतं. तांदूळ अगदी हलक्या हाताने फक्त 1 मिनिटभर परतायचा, जेणेकरून भिजलेले दाणे अजिबात मोडणार नाहीत. हे झाल्यावर त्यात 2 कप पाणी, चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा. तांदूळ हलक्या हाताने परतल्याचा फायदा असा होतो की प्रत्येक दाण्याला मसाल्यांचं आणि तुपाचं एक मस्त कोटिंग मिळतं, ज्यामुळे पुलावची चव कैकपटीने वाढते. आता खरी पाककलेची केमिया सुरू होते. इथे आपण 2 पद्धती वापरू शकतो. पहिली पद्धत सोपी आहे. प्रेशर कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर बरोबर 2 शिट्ट्या काढायच्या. दुसरी पद्धत म्हणजे जाड बुडाचं पातेलं वापरणं. यात झाकण ठेवून तांदूळ पूर्ण शिजेपर्यंत त्याला वाफ द्यायची. तुम्ही कोणतीही पद्धत वापरा, पण या उष्णतेमुळे पाणी, मसाले आणि तांदूळ यांचं जे एकत्रीकरण होतं ना, ते निव्वळ भन्नाट असतं. साध्या जिन्सांचं एका चविष्ट, एकजीव पदार्थात रूपांतर होणं, हे सगळं उष्णतेचं योग्य नियंत्रण आणि वेळेचं अचूक भान यावरच अवलंबून असतं. आता इथे लक्ष द्या. हा 5 हा आकडा फक्त एक आकडा नाहीये. या संपूर्ण प्रक्रियेतला हा सर्वात महत्त्वाचा, पण बऱ्याचदा दुर्लक्षित केला जाणारा टप्पा आहे. गॅस बंद केल्यानंतरची ती 5 मिनिटं. ही 5 मिनिटांची विश्रांती अत्यंत आवश्यक आहे. या वेळात पुलावातली उरलेली वाफ शांत होते आणि तांदळाचे दाणे अधिक घट्ट आणि सेट होतात. घाईगडबडीत जर आपण लगेच झाकण उघडलं तर पुलाव चिकट होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे हा थोडासा संयम बाळगणं डिशला खऱ्या अर्थाने परिपूर्ण बनवतं. ती 5 मिनिटं पूर्ण झाली की मग येतो तो अंतिम आणि सर्वात भारी टप्पा. पुलाव अगदी हलक्या हाताने मोकळा करायचा. दाणे मोकळे करणं किंवा तांदूळ फ्लफ करणं हे सुद्धा एक कौशल्यच आहे. मगाशी आपण जी विश्रांती दिली ना, त्यामुळेच आता पुलावचा प्रत्येक दाणा अगदी मोकळा सळसळीत राहतो. त्याचा अजिबात लगदा होत नाही. तांदळाचे दाणे न तुटता एकमेकांपासून असे सुटसुटीत झालेले पाहणं, खरं सांगतो, हा या संपूर्ण प्रक्रियेतला सर्वात समाधानकारक क्षण असतो.
आणि अशा प्रकारे समोर येते ती एका परफेक्ट जेवणाची प्लेट. या गरमागरम मटर पुलाववर ताजी हिरवीगार कोथिंबीर भुरभुरली की डिशची रंगत अजूनच वाढते. कोथिंबिरीचा तो ताजेपणा या पुलावमध्ये एक नवीन सुगंध घेऊन येतो. आणि नुसता पुलाव कशाला, त्यासोबत थोडा थंडगार रायता, एखादा कुरकुरीत पापड किंवा मस्त चविष्ट लोणचं असलं की जेवणाची लज्जत दुप्पट होते.